जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही Pinterestच्या मदतीने अफिलिएट मार्केटिंग करून एक चांगली इन्कम जनरेट करू शकता, तर तुम्ही कराल का? जर तुमचं उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे Pinterestवरून तुम्ही बिझनेस अकाउंट कशा पद्धतीने तयार करू शकता, त्यासोबत पिन्स कसा जनरेट करायचा आणि राहिला विषय अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय आणि Amazon अफिलिएट मार्केटिंगचं अकाउंट वगैरे सेटअप कसा करायचा ते मी तुम्हाला आज प्रॅक्टिकली दाखवणार आहे. स्वागत आहे मित्रांनो तुमचं ब्लॉगर विनीता युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल किंवा वर्किंग प्रोफेशनल असाल, तर तुम्ही Pinterestच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने मनी मेकिंग करू शकतात. Pinterest थ्रू तुम्ही मनी मेकिंग कसं करू शकतात ते हे या व्हिडिओच्या लास्टपर्यंत मी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे. पण सर्वात आधी मी तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ते क्लिअर करते. आता सपोज मी जर तुम्हाला सांगितलं हा माईक खूप चांगला, याची क्वालिटी एक नंबर आहे आणि जर मी तुम्हाला याची स्पेसिफिक लिंक वगैरे दिली आणि त्या लिंक थ्रू तुम्ही कधी परचेस वगैरे केलं तर स्पेसिफिक कमिशन मला भेटेल, तर याला सिंपल वे मध्ये म्हणतात अफिलिएट मार्केटिंग. तर मग आता मी तुम्हाला सांगते Pinterestवर बिझनेस अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं. सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय, गुगलवर जायचंय आणि गुगलवर Pinterest बिझनेस अकाउंट सर्च करायचंय. Pinterest बिझनेस अकाउंट. आता जी काही फर्स्ट लिंक येईल तिच्यावर आपल्याला क्लिक करायचंय. आता तुम्हाला लॉग इन किंवा साइन अप जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं लॉग इन किंवा साइन अप करायचं. आता मी पहिल्यांदा करते तर मी साइन अप करून घेते आधी. कंटिन्यू विथ गुगलवर पण करू शकतात तुम्ही डायरेक्टली किंवा ईमेल थ्रू पण करू शकतात. त्याच्यात ते डेट वगैरे विचारते ते टाकून घ्यायचे आपल्याला. क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचंय. ओके, आता अशी विंडो तुमच्या समोर आलेली असेल. आता आपल्याला जायचंय पहिल्या ऑप्शनवर गेट स्टार्टेड, सी मोर वर क्लिक करायचंय. तिच्यावर क्लिक केल्यावर गेट अ बिझनेस अकाउंट त्यावर क्लिक करायचंय. आता जो काही पहिला ऑप्शन येतो एक क्रिएट अ न्यू बिझनेस अकाउंट, त्या लिंकवर क्लिक करायचंय. आता इथं आल्यावर आपल्याला ते सांगते Pinterest.com वर जा, त्या लिंकवर क्लिक करायचंय. आता आपण डायरेक्टली Pinterestच्या म्हणजे वेबसाईटवर चालले जाऊ. सर्वात पहिले आपल्याला आयडेंटिटी वगैरे थोडं इन्फॉर्मेशन मागतं, ते कंटिन्यू करू. इंडिया. आता सध्याला मी म्हणजे आउटपुट आयडियाज कंटिन्यू. आता आपण डायरेक्टली Pinterest वेबसाईटवर आलेले. आता आपल्याला काय करायचंय, हे जे म्हणजे ॲरो तुम्हाला दिसत असेल प्रोफाईलचा, तिच्यावर म्हणजे तिथं क्लिक करायचंय. आता इथं ऑप्शन येतोय ॲड Pinterest अकाउंट, त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचंय. आता त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशी विंडो तुमच्या समोर ओपन होईल. आता तुम्हाला दिसत असेल तीन इथं ऑप्शन वगैरे दिसत आहे, तर आपल्याला तिसऱ्या नंबरचा जो काही ऑप्शन आहे क्रिएट अ फ्री बिझनेस अकाउंट, त्या क्रिएट ऑप्शनवर क्लिक करायचंय. आता ते जे काही डिटेल्स वगैरे मागतील ते आपल्याला फिल करून घ्यायचंय. आता आपलं अकाउंट वगैरे जे काही आहे ते क्रिएट होतंय. आता बरेच लोक ह्या स्टेपला म्हणजे खूप जास्त मिस्टेक्स करतात. ते नाही का काय करतात, ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे हा ऑप्शन सिलेक्ट करतात, पण तुम्हाला तसं करायचं नाहीये. आपल्याला सर्वात पहिला जो ऑप्शन आहे ऑनलाईन मर्चंट ऑन मार्केट प्लेस, तिच्यावर क्लिक करायचंय आणि त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचंय. आता बिझनेस नेम जसं की ब्लॉगर विनीता, कंट्री भारत, त्यानंतर वेबसाईट वगैरे. आता सध्याला माझ्याकडे वेबसाईट नाही, सो मी आय डोंट हॅव अ वेबसाईट, तो ऑप्शन पण आहे. टेन्शन नका घेऊ, तुमच्याकडे वेबसाईट वगैरे नसेल खालच्या ऑप्शनवर क्लिक करू शकतात. देन नेक्स्ट. देन इथं आपल्याला आपले 3 गोल्स म्हणजे हे करायचे, सिलेक्ट करायचे. आता जसं की मला इन्क्रीज ऑनलाईन सेल्स, ऑब्विसली आपल्याला सेल्स वगैरे इन्क्रीज करायची. त्यानंतर जनरेट मोर लीड्स, हा जो काही ऑप्शन आहे तो पण आपण सिलेक्ट करू शकतो. देन ड्राईव्ह ट्रॅफिक टू युअर साईट, हे पण म्हणजे बेस्ट आहे. सो मी हा तिसरा ऑप्शन पण हे करते. 3च म्हणजे करायचं आहे, जास्त पण करू शकतात तुम्ही. देन दुसरा ऑप्शन आपल्याला दिसतोय व्हॉट इज द फोकस ऑफ युअर ब्रँड. आता सध्याला मी म्हणजे इथं मल्टिपल तुम्हाला ब्युटी, फॅशन, होम, ट्रॅव्हल, फूड अँड ड्रिंक, DIY खूप सारे दिसत आहेत, बट आता मी म्हणजे होमचा घेते. त्याचं कारण असं की Pinterestवर सर्वात जास्त ट्रेंडिंग होम डेकोरचे म्हणजे जे काही प्रोडक्ट असतात ते असतात आणि त्याने म्हणजे सेल्स वगैरे जास्त पद्धतीने म्हणजे जनरेट होऊ शकते. सो मी आता ती कॅटेगरीला चूज केलेलं आहे. देन इंटरेस्टेड इन रनिंग ऍड्स ऑन Pinterest. येस, आपल्याला ते येसचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, कारण की Pinterestवर पण ऍड्स रन होतात. देन डन. देन आपल्याला यायचे शोकेस युअर ब्रँड, याचा ऑप्शनवर. देन नेक्स्ट. आता इथं आपल्याला आपली इन्फॉर्मेशन वगैरे भरायची आहे. अबाउट अस म्हणजे इथं आपण स्वतःविषयी सांगू शकतो. त्यानंतर प्रोनाऊन्स ही, हिम, सी, हर. देन वेबसाईट असेल तर म्हणजे वेबसाईटची लिंक टाका, नसेल तर काही हरकत नाही, नाही पण टाकली तरी चालेल. देन युजर नेम आता ब्लॉगर बिनी पास करून घेते. देन ईमेल. देन आपल्याला ईमेल ऍड्रेस तिथं टाकायचं. महत्वाचं म्हणजे कंट्री कोड वगैरे जो काही येतो आपल्याला इंडिया सिलेक्ट करायचा, जो की फर्स्ट नंबरवरच आहे. देन इथं मी माझा मोबाईल नंबर टाकून घेते.
इन्क्लूड रिटेल लोकेशन वगैरे टाकावं. जलगॉन इंडिया भारत. ओके, सेव्ह. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही देत आहात ती सर्व ऍक्युरेट आणि म्हणजे योग्य आहे याची म्हणजे एक क्रॉस चेक नक्की करा. आता तुमचं पिंट्रेस्टचं बिझनेस अकाउंट तयार झालेलं आहे. आता इथं पोस्टिंग कशी करायची आणि अफिलिएट लिंक कशा पद्धतीने त्याच्यात ऍड करायची हे आपण बघणारच आहोत. पण सर्वात आधी आता अमेझॉनचं अफिलिएट अकाउंट कशा पद्धतीने सेटअप वगैरे करायचा ते बघूया. आता सर्वात आधी आपल्याला काय करायचंय, अमेझॉन अफिलिएट प्रोग्राम असं सर्च करायचंय. त्या लिंकवर क्लिक करून पेज ओपन होईल. इथं साइन अप ऑप्शनवर क्लिक करायचंय. आता माझं ऑलरेडी अकाउंट वगैरे बनलेलं आहे, सो मी तुम्हाला ती प्रोसेस करून दाखवते. नेक्स्ट सर्व इन्फॉर्मेशन फिल करून घ्या. या गोष्टी खूप महत्वाच्या आणि हे टाकणं खूप गरजेचं आहे. आता लास्टमध्ये तुम्हाला दिसत असेल हु इज द मेन कॉन्टॅक्ट फॉर दिस अकाउंट. तर द पे लिस्टेड फर्स्ट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं कारण की आपणच पे करणार आहे. त्यानंतर US टॅक्स वगैरे आर यू US पर्सन इथं सिम्पली नो करून द्यायचं आपल्याला आणि देन नेक्स्ट. आता सिम्पली हे इथं आपल्याला ऑप्शन वगैरे देते की तुमची वेबसाईट वगैरे असेल तर ती तुम्ही इथं टाकू शकता. आता सिम्पली आपल्याला Pinterest वरून अफिलिएट मार्केटिंग करून मनी मेकिंग वगैरे करायची. सो आता आपल्याला Pinterestची जी काही लिंक आहे ती म्हणजे कॉपी करून इथं पेस्ट करायची आहे. ती लिंक म्हणजे तिच्यात ऍड करून दिलेली आहे. त्या ऑप्शनवर क्लिक करायचे पुन्हा. विचारते प्रेफर्ड असोसिएट स्टोर आयडी. आता जस्ट की मी इथं टाकून देते ब्लॉगर विनीता. तिथे गॅप वगैरे द्यायचा आणि स्पेस डायरेक्टली म्हणजे पेस्ट करायचे. व्हॉट आर युअर वेबसाईट और मोबाईल ऍप्स अबाउट. कसा विषय ते आपल्याला इथं थोडक्यात सांगायचं आहे. ओके. देन व्हॉट टाईप आर युअर वेबसाईट और मोबाईल ऍप्स. तर इथं तुम्ही ब्लॉग करू शकतात किंवा कंटेंट वेबसाईट. आता मी सध्याला सोशल मीडिया पेज कोणता पण ऑप्शन करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. देन हाऊ डिड यू हिअर अबाउट अस. तर इथं तुम्ही करू शकतात वर्ड ऑफ माउथ, म्हणजे इथं पण कोणता पण ऑप्शन केला तरी चालेल. जर तुम्ही माझ्या थ्रू म्हणजे कनेक्ट होताय तर वर्ड ऑफ माउथ जरी केला तरी चालेल. देन आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द असोसिएट. बट एक गोष्ट, यांच्या टर्म्स अँड कंडिशन तुम्ही एकदा म्हणजे नीट वाचून घ्या कारण की खूप स्ट्रिक्ट आहे अमेझॉन आपल्या टर्म्स अँड कंडिशनला घेऊन, जे की असायला हवं. तुम्ही एकदा नक्की वाचून घ्या ते. देन फिनिश या ऑप्शनवर क्लिक करूया. देन आता मी आधी टाकलेलं ब्लॉगर विनीता 21 तर त्याने ते असोसिएट आयडी वगैरे तयार करून दिलेली त्याच्यानुसार. तर नाऊ या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे जे काही पेमेंट डिटेल्स आहेत जसं की तुमच्याकडे GST नंबर वगैरे असेल तर ते पण तिथं मेन्शन करा. टॅक्स रिलेटेड पण ज्या काही गोष्टी त्या क्लिअर तिथं मेन्शन करा. देन आता सध्याला मी म्हणजे लेटर या ऑप्शनवर क्लिक करते. देन इथं तुम्हाला म्हणजे सर्व रेकॉर्ड वगैरे हे डॅशबोर्ड आहे अमेझॉन असोसिएटचं. इथं म्हणजे नेमकं किती सेल्स झाले, किती ऑर्डर्स वगैरे आलेले, ते सर्व म्हणजे किती क्लिक झाले, तो सर्व जो काही डेटा आहे तो तुम्हाला इथं शोकेस म्हणजे होईल. तुम्ही बघू शकता. देन तुम्हाला काय करायचं, इथं 3 लाईन्सवर क्लिक करायचंय आणि टूल्स या ऑप्शनवर क्लिक करायचंय. देन जो साईट स्ट्राईप आहे त्या ऑप्शनवर क्लिक करून ही विंडो तुमच्या समोर ओपन होईल. आता मी परत म्हणजे अमेझॉनवर येऊन अमेझॉन ओपन करते. ओके, आता आपल्या समोर ओपन झालेलं आहे. आपल्याला इथं प्रोडक्ट सर्च करायचे आपल्याला नीड्स रिगार्डिंग. सो मी इथं टाकते होम डेकोर लिव्हिंग रूम. आता मी इथं टाकलं होम डेकोर फॉर लिव्हिंग रूम. आता मी इथं म्हणजे स्पेसिफिक कीवर्ड्स म्हणजे इथं सर्च केले. सो आता मला याच्यात सपोज मला हे प्रोडक्ट वगैरे आवडलेले. ओके, याची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला म्हणजे वरती वगैरे भेटून जाईल. देन मी या व्हिडिओमध्ये एक टेबल ऍड करून देईल जेणेकरून तुम्हाला म्हणजे थोडा आयडिया येईल की कोणत्या म्हणजे प्रोडक्ट रिलेटेड किती कमिशन वगैरे तुम्हाला भेटू शकतं. सो तुम्हाला एक बेसिक आयडिया वगैरे येऊन जाईल. आता आपल्याला इथं गेट लिंक हा ऑप्शन दिसतोय तर त्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. देन इथं म्हणजे एक लिंक आलेली त्या लिंकला आपल्याला घ्यायचंय, तिला कॉपी करायचं सिम्पली. देन कॉपी झाल्यानंतर ही जी काही इमेज आपण म्हणजे बघतोय तर हिला आपल्याला डाउनलोड सेव्ह करून घ्यायची आहे आपल्या डिव्हाइसमध्ये. जसं की सेव्ह इमेज. आता मी हिला सेव्ह करून घेतली कारण की ह्या इमेजलाच आपल्याला Pinterestमध्ये पेस्ट करायचंय. आता आपण जाऊया Pinterestवर. इथं या ऑप्शनवर क्लिक करायचंय. देन पिन. इथं बघा आपल्याला या चूज फाईल्स ऑप्शन येतोय. इथं ती जी काही इमेज आपण घेतली ती आपल्याला म्हणजे अपलोड करायची आहे. ओके, आपल्याला म्हणजे इथं टायटल वगैरे आपल्या त्या प्रोडक्टचं टाकायचंय. ते मी आता जस्ट वरून ते टाकून घ्यायचे. देन डिस्क्रिप्शन टाकायचंय. डिस्क्रिप्शन पण मी आता म्हणजे हीच कॉपी करते खालची. आपण जी Amazon वरून अफिलिएट लिंक जनरेट केली होती ती इथं पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्हाला दिसत असेल. ओके, इतकं केल्यावर जास्त काही आता टेन्शन घ्यायचं नाही. जस्ट पब्लिश या बटनावर क्लिक करून द्यायचं जे तुम्हाला वरती दिसत असेल.
ओके. फायनली आपली जी काही पिन्स वगैरे ती म्हणजे पोस्ट झालेली आहे. आता तुम्हाला ती बघायची असेल तर प्रोफाईलला जाऊन म्हणजे क्रिएट सेक्शनवर आपण बघू शकतो. ओके. ही बघा. या टाईपने म्हणजे ती दिसेल वगैरे. किती भारी दिसते म्हणजे लूक तर गजब आहे. आणि असं अजिबात नाही की तुम्ही जी काही अफिलिएट लिंक जनरेट केली ती फक्त Pinterest पुरता मर्यादित आहे असं अजिबात नाही. तुम्ही Instagram, Facebook जिथं तुम्हाला हवंय तिथं यूज करू शकतात. बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि असाच रिअल मनी मेकिंग माहितीसाठी आपल्या ब्लॉगर विनीता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.